अहिल्यानगरात बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात यश आलं असून 1 कोटींच्या बनावट नोटांसह तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। अहिल्यानगर शहरामध्ये बनावट नोटांची विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेणारी टोळी कायनेटिक चौक परिसरामध्ये व्यवहारासाठी येणार आहे। त्यानुसार पथकानं सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत इंद्रजित पवार, दीपक भंडारकर आणि शरद शिंदे या तिघांना अटक करण्यात आली आहे। संबंधित आरोपी बनावट नोटा विक्री करूनच थांबत नसून त्या बदल्यात खरा नोटा घेऊन पुन्हा फसवणूक करण्याचा डाव आखत असल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी आरोपींकडून 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे। काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्यासोबत इर्टिगा गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले। ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं। त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत। ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। सार्थक थोरात, अहिल्यानगर।